तर राज्यातला शेतकरी संकटात असताना त्याला सगळ्या पातळ्यांवरती आज मदतीची आणि आधाराची गरज आहे। पण आधीच अतिवृष्टीनं घायाळ झालेल्या शेतकऱ्यांवर आता बँकांच्या पठाणी वसुलीचं नवं संकट ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा रोष आहे। सगळं वाळूळ झालं, कसं करू अतिवृष्टीनं सर्वस्व गमावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या हाती त्यांच्या शेतीच्या प्रचंड नुकसानाचे पंचनाम्याचे कागद अजून मिळाले नसतील, पण त्याच निराशेच्या गर्दीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हाती कर्जफेडीच्या नोटिसा मात्र पोहोचतायत। मराठवाड्यातल्या धाराशिव, बीडसह सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांकडून पठाणी वसुलीची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आधीच ओला दुष्काळ आणि त्यात बँकांच्या कर्ज वसुलीचा रेटा, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडल्याचं पाहायला मिळतंय। आज आम्हाला निजाम आणि रजाकार यांच्या जे दुःख होते, की जे दुःख देत होते, त्या दुःखाची आठवण होत आहे। निजाम आणि रजाकाराप्रमाणे आम्हा शेतकऱ्याकडून बँका कर्ज वसूल करीत आहेत। भल्या पहाटेच 5 वाजता 6 वाजता त्यांना मेसेज, आम्हा शेतकऱ्यांना बँकाचे मेसेज येते। 8 दिवसाला मेसेज येते। त्याच्यामुळे आम्ही आता माझं वय 60 ते 69 70 वय आहे, तर आता टेन्शन येतं आम्हाला हे मेसेजबद्दल। 8-8 15 दिवसांनी मेसेज पडतात। त्याच्यासाठी आम्ही काय करावं पर्याय? गव्हर्नमेंटने आम्हाला एक तर सवलत द्यावा, नाही तर कर्जमाफी करावं करून। एकीकडे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना बँका कर्ज वसुलीचा तगादा लावतायत। अतिवृष्टीनं पिचलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर घिरट्या घालण्याचं काम बँक रुपी गधाडांच्या वृत्तीविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। विशेष म्हणजे राजकीय नेत्यांच्या आदेशानंतरही नोटिसा आल्यानं शेतकरी संतप्त आहे। राहिलंच नाही काही शिल्लक, कशानं कर्ज ह्याचं भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्डेलीन आम्ही सगळं उग मापच करू, 7-12 कोरा करू। आता कुठं जाऊन बसलेत आता काय माहिती? झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7-12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7-12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? अतिवृष्टीनं सर्व पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांकडून संपूर्ण कर्जमाफीची मागणी होतीये। बँका मात्र जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत। त्यामुळे विरोधकांनी बँकांच्या पठाणी वसुलीवर जोरदार टीकास्त्र टाकले। उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता, तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही? 2 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली, आपण पाहिले असेल। तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का, पाहणार आहात का? हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी। त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे। बँकांच्या वसुली विरोधात शेतकरी आक्रमक झाले असताना आता सरकारनंही बँकांना चाप लावल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी बँकांच्या असंवेदनशीलपणावर नाराजी व्यक्त करत पुढील 2-3 महिने कर्ज वसुलीला ब्रेक लावण्याची घोषणा केली आहे। एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी, आणि त्या नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय। तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही। खरं तर याआधी सत्ताधाऱ्यांच्या वतीनं कर्ज वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा येणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं, पण मुजोर बँकांना मात्र काहीही फरक पडला नाही। आता तर शेतकरी अतिवृष्टीच्या फेऱ्यात अडकून उद्ध्वस्त झालेला असताना शेतकऱ्याला बँकांकडून असंवेदनशीलपणे छळलं जात आहे। आता मुख्यमंत्र्यांनीच बँकांना कर्जवसुली थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर तरी गिधाडं बनलेल्या बँकांच्या घिरट्या मंद होतील
अशी अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत.